तर मार्केटवाडीमधून आज गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधला। पवारांनी सुप्रिया सुळे आणि रोहित पवार त्याचबरोबर जयंत पाटलांचा राजीनामा घ्यावा आणि ईव्हीएम विरोधात आंदोलन सुरू करावं अशा शब्दांमध्ये गोपीचंद पडळकर यांनी पवारांना हे आव्हान दिलं। 100 शकुनी मेल्याच्या नंतर एक शरद पवार जन्माला आलाय। याचं डोकं बघा की धनगर समाज हा कायदा मानत नाही, धनगर समाज हा लोकशाही मानत नाही। अरे 100 गावात या विधानसभा मतदारसंघामध्ये माझ्याच मार्केटवाडीला का पुढे केला आणि म्हणून मी आणि सदाभाऊ इथं तुमच्या गावामध्ये आलो आहे। अरे ही लोकशाही मजबूत करण्यासाठी या होळकरांचा सिंहांचा वाटा आहे आणि म्हणून पवारांचा डाव लाथन उधळून टाकण्यासाठी आज आम्ही तुमच्या समोर आलो आहे। पहिल्यांदा आम्ही राजीनामा देणार, दे की तुझ्या लेकीचा, ते लेकीचा राजीनामा। 4-5 महिन्यापूर्वी लोकसभेच्या निवडणुका झाल्या, 1 लाख 1.5 लाखांना निवडून आली आहे। दे तुझ्या त्या कर्जत जामखेडच्या नातबाचा 1100 मतांनी निवडून आलाय। दे त्या जयंत पाटलाचा, परवा आला होता ना जयंत पाटील इथं, तोंडावरती साती आसरा घेऊन आला होता ना, दिसायला देखना राजबिंडा, तितकाच कपटी, तितकाच जातीवादी। दे ना त्याचा राजीनामा, या तिघांचा राजीनामा द्या आणि हे ईव्हीएमचं आंदोलन सुरू करा। आणि राहुल गांधींनी त्यांनी स्वतःचा आणि त्याच्या बहिणीचा देऊ दे ना राजीनामा आणि मग हे आंदोलनामध्ये येऊ दे ना। बरोबर आहे की चुकीचं आहे? तुम्ही बळीचे बकरी आम्हाला करता, अरे तुम्ही व्हा ना, तुम्हाला बिरोबाला कापतो ना आम्ही माजलेल्यांना, बरोबर ना? आपण बिरोबाला कुणाला कापतो? बोकाड, ते कुठलं बोकाड कापतो? 10-12 बोकड आपल्याला असतात, कुणाला कापतो? बकरी आपल्याकडे 100 असतात, पण त्यातल्या एकालाच का कापतो? कारण ते माजलेलं असतं। आणि म्हणून या महाराष्ट्रातल्या प्रस्थापितांना आपल्याला बिरोबाला आणि खंडोबाला कापावं लागेल। कापायचं की नाही कापायचं?